मित्रांनो बघा आपण आज TCS पॅटर्न नुसार जे आहे वनरक्षक भरती 2025 साठी प्रश्नपत्रिका अभ्यासत आहोत। बघा ही आपली पहिल्या क्रमांकाची पहिली प्रश्नपत्रिका आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ जो आहे शेवटपर्यंत अभ्यासून घ्या, कारण अतिशय महत्त्वाचे प्रश्न यामध्ये काढण्यात आलेले आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत अभ्यासून घ्या आणि नवीन असेल आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राइब सुद्धा तुम्ही करून घ्या। बघा पहिला प्रश्न, सध्या महाराष्ट्रात खालीलपैकी किती व्याघ्र प्रकल्प अस्तित्वात आहेत? तर बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये जे आहे सध्या एकूण 6 व्याघ्र प्रकल्प अस्तित्वात आहेत। 6 व्याघ्र प्रकल्प अस्तित्वात आहेत, लक्षामध्ये ठेवून घ्या 6। जरा असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की आता आपल्या महाराष्ट्रात सध्या एकूण किती अभयारण्य आहेत? तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या एकूण 57 अभयारण्य आहेत, लक्षात ठेवून घ्या एकूण 57 अभयारण्य। पुढे बघा, महाराष्ट्रातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणते आहे? तर बघा महाराष्ट्रातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणते आहे? लक्षामध्ये ठेवा, चंद्रपूर या ठिकाणचे जे आहे राष्ट्रीय उद्यान हे जे आहे आपल्या महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान आहे। याची स्थापना 1955 मध्ये करण्यात आली होती, 1955 मध्ये। आणि हा मगर व वाघ या 2 प्राण्यांसाठी हा जो अभयारण्य आहे प्रसिद्ध आहे, लक्षामध्ये ठेवून घ्या। पुढे नागपूर या ठिकाणी जे आहे पेंच राष्ट्रीय उद्यान आहे, लक्षात ठेवून घ्या पेंच राष्ट्रीय उद्यान। याचं जे नवीन नाव आहे ते पंडित जवाहरलाल नेहरू करण्यात आलेलं आहे। पुढे बघा प्रश्न क्रमांक 3, जागतिक वन दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरी केला जातो? तर जागतिक वन दिवस हा जो आहे हा 21 मार्च या दिवशी साजरी करतात, 21 मार्च। यासोबतच 29 जुलै हा जो दिवस आहे मित्रांनो, हा दिवस जागतिक व्याघ्र दिवस म्हणून साजरी केला जातो, जागतिक व्याघ्र दिवस। पुढे बघा 4 ऑक्टोबर हा जो दिवस आहे हा जागतिक पशु दिवस म्हणून जे आहे साजरी केला जातो, जागतिक पशु दिवस, लक्षात ठेवून घ्या। आणि 6 जून हा जो दिवस आहे हा पर्यावरण दिवस, लक्षात ठेवून घ्या पर्यावरण दिवस। अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहे, त्यामुळे अवश्य तुम्ही जे आहे नोट करून घ्या आणि सर्व पाठांतर करून घ्या। पुढे तुंगारेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा तुंगारेश्वर हे जे अभयारण्य आहे हे आहे पालघर या जिल्ह्यामध्ये, लक्षात ठेवा पालघर या जिल्ह्यात तुंगारेश्वर हे अभयारण्य आहे। सोलापूर, तर सोलापूर या जिल्ह्यामध्ये नान्नज हे अभयारण्य आहे, लक्षात ठेवून घ्या नान्नज हे अभयारण्य। सांगली या जिल्ह्यामध्ये सागरेश्वर हे अभयारण्य आहे, लक्षात ठेवून घ्या सागरेश्वर हे अभयारण्य। आणि राहिला काय शेवटचं उस्मानाबाद या जिल्ह्यामध्ये येडशी हे अभयारण्य आहे, लक्षात ठेवून घ्या येडशी हे अभयारण्य। पुढे कोकण रेल्वेची सुरुवात कधी झाली? तर कोकण रेल्वेची जी सुरुवात झाली आहे बघा ती आहे 1998 मध्ये जे आहे कोकण रेल्वेची सुरुवात झाली आहे, 1998 मध्ये। बघा ही जी सुरुवात आहे ही रायगड या जिल्ह्यातील रोहा या ठिकाणाहून झाली होती, रोहा या ठिकाणाहून, लक्षामध्ये ठेवून घ्यायचं आहे। बघा या रेल्वेचा जे आहे सर्वाधिक वेग सध्या 120 किलोमीटर पर आवर आहे, सध्या 120 किलोमीटर पर आवर, लक्षामध्ये ठेवून घ्या। पुढे गोलक्रांती कशाशी संबंधित आहे? तर गोलक्रांती ही बघा बटाटा उत्पादनाशी संबंधित आहे, बटाटा उत्पादन। तर यासोबतच कापूस उत्पादन हे जे आहे कापूस उत्पादन हे चंदेरी तंतुक्रांतीशी संबंधित आहे, तंतुक्रांतीशी संबंधित हा कापूस उत्पादन आहे। आणि ताग उत्पादन, तर ताग उत्पादन जो आहे हा सुवर्ण तंतुक्रांतीशी संबंधित आहे। आणि तेलबिया कशाशी संबंधित आहे? लक्षात ठेवा पीतक्रांती, तेलबिया उत्पादन हे पीतक्रांतीशी संबंधित आहे, पीतक्रांती, लक्षात ठेवून घ्या। पुढे 7, कोची शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर बघा कोची हे शहर जे आहे कोणत्या नदीकाठी वसलेले आहे, लक्षामध्ये ठेवून घ्या। तर कोची हे शहर पेरियार नदीकाठी वसलेले आहे, पेरियार। आता झेलम नदीकाठी जे आहे श्रीनगर शहर वसलेले आहे, श्रीनगर, लक्षात ठेवून घ्या श्रीनगर हे शहर झेलम या नदीकाठी होईल। आणि शरयू या नदीकाठी अयोध्या जे की श्रीराम मंदिरासाठी प्रसिद्ध आहे, या अयोध्या या शहराकाठी शरयू नदी आहे। पुढे मुसी या नदीकाठी हैदराबाद हे शहर वसले आहे, लक्षात ठेवून घ्या हैदराबाद। पुढे स्वराज्य पक्षाची स्थापना कधी झाली? तर स्वराज्य पक्षाची स्थापना ही 1923 मध्ये झाली, लक्षात घ्या 1923 मध्ये स्वराज्य पक्षाची स्थापना झाली होती, स्वराज्य पक्षाची स्थापना। बघा स्वराज्य पक्षाची स्थापना तर
1 जानेवारी 1923, 1 जानेवारी 1923 ही याची मूळ डेट आहे, लक्षात ठेवून घ्या मूळ डेट. बघा, पक्षाचे अध्यक्ष कोण होते? जर अध्यक्ष विचारले तर चित्तरंजन दास, चित्तरंजन दास, लक्षात ठेवून घ्या चित्तरंजन दास. आणि जर सचिव विचारले, सचिव तर मोतीलाल नेहरू, लक्षात ठेवून घ्या मोतीलाल नेहरू. मोतीलाल नेहरू हे याचे सचिव होते, लक्षात ठेवून घ्या मोतीलाल नेहरू. पुढे बघा 9वा प्रश्न. रयत शिक्षण संस्थेची स्थापना कधी करण्यात आली? तर रयत शिक्षण जे आहे ही रयत शिक्षण संस्था, तर रयत शिक्षण संस्थेची स्थापना ही कधी करण्यात आली? तर 1919 मध्ये करण्यात आली, लक्षामध्ये ठेवून घ्या 1931. तर जे संस्थापक कोण आहेत? कर्मवीर भाऊराव पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील हे या संस्थेचे संस्थापक आहेत. आणि बघा ही जी संस्था आहे ही संस्था सातारा जिल्ह्यामध्ये होती, सातारा या जिल्ह्यामध्ये स्थापन करण्यात आली. आणि या संस्थेचे जे बोधचिन्ह होते, बोधचिन्ह ते होते वटवृक्ष, वटवृक्ष हे या संस्थेचे बोध ही होते काय बोधचिन्ह, लक्षात ठेवून घ्या. शेवटचा प्रश्न नेहमी तुमच्यासाठी असतो आणि हा सुद्धा तुमच्यासाठीच आहे. सातवाहन घराण्याची राजधानी कोणती आहे? तर सातवाहन घराण्याची राजधानी कोणती आहे या प्रश्नाचे योग्य आन्सर तुम्हाला सर्वांना कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. आणि आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायचा आहे आणि आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब तुम्हाला करून घ्यायचं आहे. तर बघा अशा प्रकारे आपले हे 10 प्रश्न होते IMPS अशा स्वरूपाचे. तर व्हिडिओ आवडला असेल अवश्य लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा शेअर करा. परत भेटू अशाच काही व्हिडिओसोबत. तोपर्यंत पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल. धन्यवाद.